कसली एवढी गडबडे ऑफिसला जायची? आराम कर. मी तर म्हणते ऑफिसला गेला नाहीस तरी चालेल. गेल्या काही दिवसात खूप काय काय घडून गेलंय ना. आराम कर. हे तू बोलतेस आई? कंपनीसाठी दिवस रात्र मेहनत करताना मी पाहिले तुला, आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे की बरंच काही घडलं काही दिवसात, पण त्यामुळेच कामं पण पेंडिंग राहिलेत आई. जर आता नाही केलं ना तर सगळं असं पायलअप होत राहील. ही पोरगी येते का तुझ्या बरोबर ऑफिसला? हो, सावली येणार आहे. डबा आणायला गेली आहे. तिचं कौतुक करावं तेवढं पुरे. हा, खूप धाडशी आहे. म्हणजे किरणला वाचवण्यासाठी ती त्या गुंडांच्या इथे गेली एकटी, ते सुद्धा. कमाल आहे नी. बरं, मला बबलू म्हणत होता की ते लोकेशन सुद्धा तिने तुमच्या बरोबर शेअर नाही केलं. नाही सांगितलं तिने. तिला माहिती होतं ना किरणच्या वडिलांसोबत ते गुंड कसे वागलेत. जर आम्हाला कळलं असतं तर कदाचित गुंडांनी त्या किरणला पण मारलं असतं. त्या भीतीनेच तिने लोकेशन नाही दिलं. ठीक आहे, मग तुम्हाला कसं कळलं त्या लोकेशन बद्दल? तुम्ही कसे गेलात तिथे? जगन्नाथजी. म्हणजे? जगन्नाथजींच्या हुशारीमुळे त्यांनी ते हळूच लपून लोकेशन तिच्या मोबाईलवरून काढून घेतलं, म्हणून पोचलो आम्ही तिथे. अच्छा, म्हणजे त्या पोरीला ठाऊक होतं की ती जिथे जाणार आहे तिथे गुंड असणार आहेत आणि ही एकटी असणार आहे, तरी सुद्धा जीवावर खेळून गेली ती. कमाल आहे ने. जा सारंग, जा लवकर ये. हो आई, चल. इतका उशीर का झाला? सॉरी मॅडम, ते काय ना आम्ही साहेबांसोबत रेट टाकायला गेलो होतो. मग आता आणखी एक रेट टाक. त्याची टिप द्यायला आले तुला मी. हे घे. यात काय? रूपम हर्बल कंपनीचे पेपर्स आहेत, त्यात काहीतरी गोंधळ आहे, चेक कर. बर. रूपम हर्बल म्हणजे हर्बल कॉस्मेटिक हे तीच ना? हो मॅडम, या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी घोळ झालेला दिसतोय. तुला काय करायचं आहे? तू हे पेपर्स तुझ्या साहेबांना द्यायचे आणि त्यांना सांगायचं पुढची कारवाई करा. बरं. एक मिनिट थांब. एवढे पुरतील ना? हो, एवढे पुरतील. पण मॅडम एक विचारू का? ही कंपनी तुमचीच आहे ना? नाही म्हणजे स्वतःच्याच कंपनीच्या विरोधात तुम्ही कारवाई करायला सांगतायत. ती कंपनी माझी नाही आहे. माझा त्या कंपनीशी काहीही संबंध नाही. ती कंपनी सारंगची आहे, सारंग मेहंदळीची. आणि मला ती कंपनी बंद पाडायची. कळलं? कंपनी बंद पडायची आहे? हो कळलं मॅडम. आम्हाला काय, आम्हाला पैशाशी मतलब. तुमचं काम 100% झालं म्हणून समजा. याद. ठीक आहे मॅडम, थँक्यू. किरण ह्या सगळ्यातून बाहेर पडली आहे, बरं झालं. पण मला अजूनही हे कळत नाहीये की हे सगळं कोणी केलं असेल. किरण या सगळ्यातून बाहेर पडली आहे ना, मग तू पण बाहेर पड ना सावली. हे बघ, गुंडांना पोलिसांनी पकडलंय. आता जी काय माहिती काढायची असेल पोलीस काढतील. तू काळजी करू नको. या सगळ्याचा तू विचार नाही करावा म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. तुम्ही माझ्या सोबत आहात ना, ह्यातच मला सगळं मिळालं. आणि तू माझ्या सोबत आहेस ना, म्हणून माझं आयुष्य सावरलंय. नाहीतर वाट लागली होती. खरंच आई पण तुला समजून घ्यायला लागली आता. आणि मला असं वाटतंय की आई तुला ॲक्सेप्ट करेल सगळ्यांसमोर लवकरात लवकर. मी त्या क्षणाची वाट पाहीन. किती समजूतदार आहात तुम्ही. तुझ्यामुळे. समजूतदारपणा मुळात असावा लागतो शिप्रा. प्लीज अजून कंप्लेंट्स करू नको. इट इज व्हेरी लेम. काय लेम? हा, आणि मी काय कंप्लेंट केली? आता प्रोजेक्ट वेळेतच कंप्लीट करायचा ना, मग तू हेल्प का करत नाहीस मला? गेली 3 वर्ष आपण AI आणि मशीन लर्निंग शिकतोय. हे सगळे कॉन्सेप्ट खूप सिंपल आहेत ना. प्लीज कॉम्प्लिकेट नको करूस. अरे मी कुठे करतेय कॉम्प्लिकेट? मला कळत नाही म्हणून मी तुझी हेल्प मागतेय. देतोय ना मग मी तुला हेल्प. तुझ्या सगळ्या डेटावरती ओव्हर फिटिंग्स मॉडेल यूज कर. त्या डेटाला जनरलाइज कर. इतकं सिंपल आहे. अरे पण मला नाही कळत ते, म्हणूनच मी तुझी हेल्प मागते. मी काय मुद्दाम करतेय का? घे ना फोन. काय घेऊ? सतत तेच प्रश्न विचारते ती. जेवलास का? पाणी प्यायलास का? गाडी नीट चालवतोयस ना? बोर होतं मला. तुझी आई नाही करत तुला फोन सतत?
इनफॅक्ट कधीच करत नाही. नक्की यार, तुझी आई तुला फोनच करत नाही. असं नको बोलूस. आपल्या सगळ्यांना माणसांची गरज असते. हो, पण स्वतःच्या सोयीपुरती कायम. आय प्रूव्ह यू रॉंग. तुझा डायलॉग ना मी पाळण्याघरापासून ऐकतोय. हे एक मिनिट. हा आई बोल. ऐक ऐक ऐक, तुझे सगळे प्रश्न याच्या आधी मी तुला सगळी उत्तर आत्ताच देतो. हो, मी जेवलोय, पाणी प्यायलोय, गाडी नीट चालवतोय, रस्त्यावर कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलत नाहीये. झालं. प्लीज तेच प्रश्न विचारून नको बोर करूस मला. बाय. त्यांच्यावर कशाला चिडतोयस? आता माणसं वागतात मी चिडण्यासारखी, तर मी काय करू? तुला पण मगाचपासून मी तेच सांगतो, तुला कळतच नाहीये. तुझ्याशी ना बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. नको बोलूस. यू इम्पॉसिबल. आय नो. बाय. बाय. सॉरी सॉरी सॉरी. थांब. हरकत नाही, मी हे साफ करून येते. हां थांबा आले. सॉरी. झोप. सॉरी, मी तुमचं बोलणं ऐकलं. इट्स ओके. आय मीन इतक्या जोरात बोलवतो की ऐकणारच होता. इतक्या पटकन रिॲक्ट करतो ना, आणि मग त्याला समजवायला गेलं की समजू शकते मी. कोणत्याही नात्याला वेळ द्यावा लागतो. नातं वाढतं हे हळूहळू, संयम आणि समजुतीने. आता आमचंच बघा ना, म्हणजे मी आणि माझे मिस्टर लग्नानंतर जवळपास 1 वर्ष लागला मला आणि सारंग सरांना खऱ्या अर्थाने एकमेकांची जवळ यायला. ते पण खूप चिडायचे का? नाही, चिडायचं नाही, पण बोलायचं सुद्धा नाही. प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. मी हळूहळू त्यांना समजून घेतलं. ते कसा विचार करतात हे समजून घेतलं, आणि मग सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. ॲक्च्युली मी निनादला लहानपणापासून ओळखते. आय मीन पाळण्या घरात एकत्र होतो आम्ही. त्याच्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाही ना की त्याची चिडचिड होते. म्हणजे नंतर तो हेल्प करतो, पण त्या आधी अशी चिडचिड करतो. अर्थात हा त्याच्या चांगल्या स्वभावाचा एक भागच आहे. हा, पण आता सध्या त्याचं काय झालं ना, सध्या तो माणसांपेक्षा टेक्नॉलॉजी, मशीन ह्यांच्यावर जास्त डिपेंड आहे, आणि माणूस म्हणून व्यक्त होण्यात कमी पडतोय. मग वेळ प्रसंगी तुम्ही व्यक्त व्हा, आणि त्यांना सुद्धा व्यक्त व्हायला शिकवा. राईट. ॲक्च्युली इतके दिवस ना मी आमचं रिलेशनशिप कसं डील करायचं ह्याचं उत्तर शोधत होते. आज तुझ्यामुळे ते मिळालं. मी डेफिनेटली ना आमच्या रिलेशनशिपकडे ना आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघेन, आणि थोडं त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करेन. हो, छान वाटलं तुला भेटून. मलाही. जाऊन बोलते त्याच्याशी आत्ताच. ऑल द बेस्ट. थँक्स. बाय. बाय.